मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला अजित पवारांनी तंबी दिली आणि या प्रकरणी आता 4 जणांवर गुन्हे दाखल झालेत। मात्र अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दमबाजी केली नाही असा दावा कुर्डूतल्या गावकऱ्यांनी केलाय। तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए। नेमका कुर्डू या गावामध्ये काय घडलंय जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी भारत नागरे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS महिला अधिकारी अंजना कृष्णन यांच्यामध्ये जे मोबाईलवरून जे संभाषण झालं त्यानंतर खरंच राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडाली आणि अजित पवारांच्या भूमिकेविषयी विरोधी पक्षांनी टीका केली, त्यांना धारेवरती धरलं। ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या भागातील काही शेतकरी आहेत। काय झालं, इथं काम चालू होतं लोकसहभागातून आणि ग्रामपंचायत जनसुविधेतून मुर्मीकरण चालू होतं। अतिशय रस्ता 10 वर्षापासून खराब आहे। लोकांनी तक्रारी करून तो काम चालू होतं, मोठमोठे खड्डे होते रस्त्यावर। काम चालू असताना ह्या गावचे सरपंच सगळे बाहेरगावी होते आणि त्या मॅडम आल्या आणि मॅडमला ही चुकीची माहिती दिलेली होती की इथं काय चालू आहे। मॅडमला सांगितलं की इथं 100 ट्रका उभा आहे त्या वाळूच्या, म्हणून मॅडम कोरवाडी पोलीस स्टेशनला सांगितलं नाही, महसूल प्रशासनाला सांगितलं, स्वतःहून आले। त्यांच्या संग त्यांनी 2 तलाटे आणले, एक शेवऱ्याचा आणि माळेगावचा। मॅडम आल्या, एक हॉकी स्टिक संघ होतं त्यांच्या कर्मचाऱ्यासंग। मॅडम आल्या अशांनी चालू केलं दमदाटी करायला। चुकीच्या पद्धतीनेच कारवाई केलेली, वर्क ऑर्डर असताना, शासन जाहीर असताना, लिगली काम चालू असताना कारवाई करायची चुकीचीच कारवाई आहे। त्याच्यावरती डायरेक्ट कारवाई केली। आल्यानंतर DYSP मॅडम ज्या होत्या त्यांनी कोणतेही कागदपत्र बघितली नाहीत। दादाचे त्यांच्या बी आम्ही लाडक्या बहिणीच हो की, मग आम्हाला जर लाडक्या बहिणीला जर अडवत असलं तर आम्ही त्या भावाने आम्हाला समजून घ्यायचं असतं ना, का वाढवायचं असतं। आम्हाला सुद्धा त्यांनी बहिणी ज्या आहेत त्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।